ये तू ये ये ना ये बघ. हा? हा. खूप विक्षिप्त वागतो दादा तू कधी कधी. तुला ना खरं तर डॉक्टरची गरज आहे, वेड्यांचा डॉक्टर. जाऊ 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 डॉक्टरकडे जाऊ आपण. दोनदा जाऊ, एकदा सकाळी एकदा संध्याकाळी. एकदा हा गुन्हेगार पकडला जाऊ दे फक्त. तू ना खूप चुकीचं वागतोस दादा माझ्यासोबत. बघ माझ्या जागी तू असतीस ना, तू असंच वागली असतीस. कुठलाही भाऊ असंच वागला असता. हे असं बंधनं लादून. बंधन नाही, प्रोटेक्शन म्हणतात त्याला. एक काम कर ना, मला जेलमध्ये टाक, म्हणजे मी तिथे जास्त सेफ असेल. हो ना? इथेही तू सेफच आहेस, फक्त तो गुन्हेगार पकडला जाऊ दे. तोपर्यंत मी जे वागतोय ना ते वागू दे. ज्याला तू वेडेपणा म्हणतेस सहन कर. म्हणजे तुला गुन्हेगार सापडेपर्यंत हे मी सहन करत राहायचं. हो. दादा किती दिवस मी अशी जगू रे? मी कायम कोणाच्या ना कोणाच्या बंधनात असते. आधी आई बाबा, मग तू, मग माझा नवरा, आता तो मारेकरी. खरंच सांगते दादा, मी नाही जगू शकत असं. माझा खूप जीव गुदमरतो रे. असं वाटतं ना कधी कधी त्या मारेकऱ्याच्या आधी ना तू जीव घ्यावास माझा. अरे दादा खरंच सांगते यार, मला नाही जमणार, शपथ. मला खूप त्रास होतो या गोष्टींचा. हे बघ चिमुळे, इतका वाईट आहे का मी? तुझ्या मनाचा अजिबातच विचार करत नाही का मी? दादा तुझी काळजी कळतच नाहीये असं नाहीये खरंच, पण तुझे जे उपाय आहेत ना ते खूप त्रासदायक आहेत. एक दुसरं ऑप्शन नाही आपल्याकडे. एक करूयात का, तू रोज ड्युटीवर जाताना मला देशमुखांच्या वाड्यात सोडत जा. म्हणजे आता तूच म्हणालास ना की मी एकटी सेफ नाहीये. त्यांच्याकडे खूप माणसं आहेत आणि ती सगळे काळजी करतात रे माझी. मला त्यांच्यात करमेल सुद्धा. लालिताई आहेत ना, तर माझ्या सगळ्यात जवळच्या मैत्रिणी. आणि हवं तर घरी येताना मला पुन्हा पिक करत जा. चालेल? नको, देशमुख चांगली माणसं नाही आहेत. ते रागराग करतात माझा. त्यांच्या उत्सवाला मी परमिशन नाही दिली, राग करतात माझा. आता जे माझा रागराग करतात त्यांच्याकडे कसं सोडू मी तुला? हे बरं आहे, हे मस्त आहे. अहो ऐकलंच का? गोपाळच्या नंतर तुम्ही कान टोचा. त्याला म्हणा हीच येळ आहे. म्हटलं आलीला ना माघार घ्यायला हवा. उगा कशाला ईशाची परीक्षा घ्यायची ना? नाही तर काय, बघितलं ना माझ्या श्यामलचं कसं होऊन बसलं ते. नाही म्हणजे त्याला आलीला काय झालं ना तर काय फरक पडत नाही मला. बाई तिच्यामुळे ना आपल्यावर कुणावर संकट नको यायला. आता त्याला जरा आधीच माहिती असतं ना तर त्या उत्सवाच्या सभेला त्याला घेऊनच गेलो नसतो. पण आता जर नकार द्यायला लावला तर गाव माझ्या तोंडात शेण घाल. अहो गावाला काय देते शेण घालायला? कोणी आलं की त्याला बोलायचं की तू घेतोस का जबाबदारी? गावाला बोलायला काय जातंय हो? आप्पा आई, आम्ही देवळात जाऊन येतो. ते मुखवटे ताब्यात घ्यायचेत ना. थांबा, तुम्ही कुठं बी जायचं नाही. नाही तर काय. अय बाबानो, अरे घरादारावर इस्तू ठेवायची लय घाई झालीये का तुम्हाला? नाही तर काय. ऐका माझं, ते मुखवट्याचा अपशकून मागे लावून घेऊ नका. ते एकदा नाट मागे लागले ना तर अंगाशी येईल आणि आपल्या पूर्ण घरादाराची राख रंगोळी होईल बघा. अरे बाबांनो ऐका जरा, ज्यांनी ज्यांनी आजवरी जबाबदारी घेतली ना त्यांच्या घरातलं कुणी बी जिवंत राहिलं नाही. शाने असाल ना तर माग फिरा. माझा निर्णय झालाय. हे पुण्याचं काम करताना जर आम्हाला मरण आलं तर ते आम्ही आनंदाने स्वीकारू. आणि नवरा बायको म्हणून एकत्र मरण येणार असेल तर ह्याच्यासारखी दुसरी आनंदाची गोष्ट नाही. हो का नाही हो? बरोबर आहे यांचं. चला.
आलात. आता एक छोटीशी पूजा करून घेऊयात आणि मग पुढच्या तयारीला लागूयात. अरे गुरुजी, आता ते मुखवट्यांची साफसफाई करायची असेल ना? काय झालं गुरुजी, तुमचा चेहरा का पडलाय? ज्या उत्सवाची पूजा करायला अजिबात उत्साह नसतो ना, तो हा नरकी हाडळ. असं का गुरुजी? या उत्सवाच्या आठवणी फार फार भयानक आहेत. नुसतं आठवलं तरी अंगावर काटा येतो. असं काय झालं होतं? बघा, मी फार सकारात्मक पद्धतीनं आणि भक्तिभावाने ही पूजा अर्चा केली आणि तुम्हाला या नरकी हाडळबद्दल, त्याच्या भूतकाळाबद्दल काहीच माहीत नाही. अर्थात हे एका दृष्टीनं खरंच चांगलं आहे, पण माझी तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही याचा भूतकाळ जाणून घ्यायच्या फंदात न पडलेलंच बरं. बघा, नरकी हाडळबद्दलचे समज, गैरसमज सगळं तुमच्या कानावर येऊनही सुद्धा तुम्ही गावावर आलेलं संकट टाळण्यासाठी हे पाऊल उचललं, ह्याबद्दल खरंच तुमचं कौतुक आहे. माणसातला माणूसपण ज्या वेळेला सुस्तावतं ना, त्यावेळेला त्यातला राक्षस जागा होतो. या गावात गेले काही दिवस तेच चाललंय, पण तुम्ही काही काळजी करू नका. शेवटी त्याच्या मनात आहे तेच होईल. तो बघतोय ना सगळं, तो बघतोय. चला, या माझ्या मागे.